Hi guys, log Hi to my guys, channel log to my Amit channel. 220 Power. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक अँड कमेंट्स करा. आता आपण खोलतोय खोल रे खोलला मी निघेल पण आपण आता निघालो आहे बिल्डिंगमधनं आणि आता आपण चाललो आहे इकडनं सांताक्रूजला. थोडंसं आपलं काम आहे तिकडे. आपण आता इकडनं निघत आहे. तर कुठे आहेत ना आहे मागे लागणार इकडनं राईट मारून लेफ्ट मारून डायरेक्ट लिंक रोडला बाहेर पडणार आहे. इकडे बघा आपले डॉन लोक उभे असतील. आता डॉन इकडचे डॉन आहेत त्या कोणालाच सोडत नाही. जो येतो त्याची मारून जातात. हे बघा हे बघा हे बघा आपली वाटच बघतात. आतुर त्यांनी वाट बघतात. हे बघा जर थांबलो ना तिथे तर जास्त काय नाही करत पण पळलो ना तिकडनं गाडी घेऊन तर सीधा मागे येतात. आणि आता आपण इकडनं निघालो आहे डॉन लोकांच्या बाजूने आणि आता इकडनं आपण राईट घेणार आहे. आता आपण हा राईड घेतो आहे. थोडीशी गाडी इथे खेचून बघूया गाडी पळते आहे का आपली. आता बुस्टर लावलं तर पट्टे आवाज येतो याचा. मजा येते गाडी पळते. आणि पोरगी बघा आपल्याला वाकून वाकून बघते सारख्यांदा. मग थोडं जवळ जाऊन बघूया आपण कोण आहे. हो आय लव यू डार्लिंग. एक नंबर दिसते. जाऊ द्या नजर नका ठेवू. जाऊ द्या मला पण सुखाने जाऊ द्या. तुम्ही पण जावा. चला पुढच्या राईटला पण निघूया. आणि आता आपल्याला लिंक रोड लागला आहे आणि इकडनं आता आपण सरळ गोरेगाव हायवे पकडायचा आपल्याला. आणि इकडनं आपण आता थोडी गाडी खेचूया. सिग्नल लागलं आहे. थोडं सिग्नलला रेस्ट करूया. त्याचा रेस्ट झाली इकडे गाडी खेचायला थोडी मजा येते कारण का आवाज आहे ना फुटतो इथे बाटल्याला. मस्त मजा येते इथे खेचायला. पण आपण आता गाडी बंद झाली. म्हणजे स्टार्टरचा आहे ना प्रॉब्लेम झाला त्याला माझा. त्यामुळे लगेच हे नव्हतं सेल्फ नाही पकडत. तर होईल काम लगेच. गेल्यावर पुढच्या सिग्नलवर नक्की मारू. लेफ्ट मारून सरळ गेलो की डायरेक्ट हायवे. मला ॲक्च्युली एडिटिंग नीट येत नाही कारण का मी आत्ताच व्हिडिओ बनवायला चालू केल्यात त्यामुळे मी शिकतो आहे. तर प्लीज सांभाळून घ्या आणि लाईक कमेंट्स करा प्लीज. सपोर्ट करा. त्या नागड्या उघड्या बायकांना सपोर्ट नका करू. एका गरिबाला सपोर्ट करा. त्या नागड्या उघड्या बायका दिसल्या की लगेच तुम्ही तिला टिंग करून लाईक मारता. पण अशा काय गोष्टी असेल त्याला लाईक नाही मारत. तर प्लीज
काहीतरी करतोय तर त्यासाठी सपोर्ट करा. पण का आम्ही गरीबच आहे. आमिर असतो तर आम्ही हे सर्व एडेचाली नाही केले असते. गरीब आहेत म्हणून आम्ही एडेचाली करतो. खरं आहे की नाही मंडळी? नक्की कमेंट्स करून सांगा मला. आपण इकडनं डायरेक्ट हायवेला लागू. गोरेगाव हब मॉलच्या इथून हारे कॉलेज. सांताक्रूजला जायचं आपल्याला. आजचा दिवस खूप बोरिंग गेला यार कामावर. कोणाची तरी खूप आठवण येत होती आज, त्यामुळे आज मनच लागत नव्हतं कामामध्ये. तुम्ही सांगा, जर तुम्हाला कोणाची आठवण येत असेल तर तुमचं तरी मन लागतं का कामामध्ये? जिंदगी झाट आहे हो. सर्व करून सुद्धा असं वाटतं आयुष्य झंड आहे. जिंदगी झंड आहे. काय नशिबात लिहिलंय काय माहिती. पण आता आपण डायरेक्ट हायवे. आत्ता इथे चेक करायला गाडी जरा खिचूया. रांगवे येतोय तरी आपली हा रोडला पण रॉंग येतो. जवळ टेम्पोवाला आला, त्याच्या मागून बाईकवाला आला. मोठा दिसणार आहे माणसाची गाडी येते. जबरदस्त रोड घेऊन चालतो. त्याच्या अंगातच एवढा रोड आहे, रोडमध्ये काही खोकला झाला आहे हो. जिंदगी झंड होऊन खोकला झाला. काय करणार? शिवाकडं पुन्हा बदलू शकतो. ते धपाधप पळूया आता नाही. ॲक्च्युली आज गाडी चालवायला पण कंटाळा आला. जास्त पळवायचा पण मन नाही करत. तर एवढ्यात तुमच्या कुठे नाच कंटाळा आला आपल्याला. तोच गाडीवाला जो आपल्याला मागे भेटलेला. नो रिक्स नो फिक्स. रस्ते पण असे आहेत ना, आबड खाबड खड्डे एवढे आहेत ना रस्त्याला. गाडी इकडनं उडाली की कुठे जाऊन बसेल काय समजत आहे. इतके खड्डे आहेत आपल्या रस्त्याला. अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी हायवेला आणि अंधेरी एक हायवे. खूप खड्डे असतात रस्त्यावर. हा हायवे आहे की कबाड खाण्यात येत नाही समजत. इथे पण खोदून ठेवली नाही. हे तर मी शाळेत असल्यापासून मी बघतोय ह्याचं काम अजून चालू आहे. या अंडरग्राउंड हे आहे तसंच आहे अजून. मला वाटतं मला पोरं होतील तोपर्यंत हे असंच राहणार.
गाडी पण बंद नाही झाली. अंबरनं निघालं तेव्हा वाटत होतं असं या गाडी पण आता मन नाही करत. आता बोरिंग दिवस गेला आज. जाऊ द्या आज रिक्स नको. आपण जाऊ काही टेन्शन नाही, काही घाई नाही आपल्याला. हे तर पाव धरून बघा मगाशी मागे आज हा पण पळवत नाही म्हणजे आज ह्याचं पण काहीतरी झालं आहे वाटतं असं. एकदम प्रेमाने चाललं. मागे होता जर दुसरा असता तर मागे माझ्या बाजूने बुंग 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 करत गेला असता. हा बारक्या बघा नुसतं टॅक्सीमध्ये मागून व्ह्यू बघतोय, आनंद घेतोय आरशीसोबत बसून. पहिल्याचीच जिंदगी भागली लहान होतो मोठा कशाला झालो गार मारवायला काय मोठा झालो आणि टेन्शन झालं. लहानच बरा होतो खरं. ती लहानपणाची जिंदगी अजून आठवते. काही टेन्शन नाही. कधीही उठा कधीही जा कधीही राहा. एकदम आलिशान जिंदगी आणि आता नर्क झाली आहे जिंदगी असं वाटतं. काय चालू आज ना उद्या मोठं तर व्हायचं. आहे ते आहे आपल्या नशिबात. चालूच द्यायचं. अजून काय. चाललंय आपलं. तरी नशीब मला येताना ट्राफिक नाही मिळतं. आता हा रोड इतका जाम असतो ना काय बोलू नका. तिकडनं येणाऱ्यांना तर एवढा जाम असतो ना 11 वाजेपर्यंत जाम असतो आजकाल. की आपल्या मुंबईमध्ये ट्राफिक वाढतं. ट्राफिकचा काय आता पता नाही. आता आपल्याला पण एक GoPro घ्यावं लागेल. GoPro आणि काय आपण ही सर्व शूटिंग मोबाईलमध्ये काढली आहे त्यामुळे जास्त क्लिअरिटी येत नाही. तर प्लीज समजून घ्या. जशी क्लिअरिटी माझ्यासाठी तर ठीक आहे. तुम्ही तुमच्यासाठी मला कशी पाहिजे तुम्हाला. कारण का आपली कॅपॅसिटीच्या हिशोबाने आपण चालतो. अजून काय पण होईल आज ना उद्या आपण घेऊ. आपल्याकडे GoPro असेल परत एडिटिंग पण शिकतात कशी करतात कशी होईल तोपर्यंत ट्रेन होईल. काय असं नाही. सर्व गोष्टींसाठी टाईम लागतो. लगेच काय होत नाही. गॅप आता काढतोय चाललाय ना एक झलक देतो. आता लोक असे एक झलक दिली लगेच पाणी लगेच आपल्याला उलपट्टी द्यायला असतात. फक्त बडवायचं आणि सोडून द्यायचं. लोक त्यांचं काम करत राहतात. आपण आपलं काम करत जास्त बोलतात. काय बोलतात मला माहिती काय. म्हणजे
असं खड्डा आहे ना, गाडी पूर्ण उलटी जाऊ नको रे बाबा. हो म्हणजे राईटला मला काय वाटतं तिथे जाऊ. कसं चाललंय चांगली आहे की नाही आपली वेळ सगळी चालली असेल तर चालूच ठेवा, बंद नका करू. त्याच्यातच जीवनाचा आनंद आहे. आयुष्याचे लवडे लावायचे ते वेळ सगळी जिंदगी एक सफर ये सुहाना, जाने कल क्या हो जिसने जाना. जिंदगी एक सफर ये सुहाना, जाने कल क्या हो जिसने जाना. गिले 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 ओ, गिले 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 ओहो. चालता बोलता मूठ मारायचं. हो म्हणजे मारायचं. आपला सांगतो आणि आपण सरळ मारू. पहिल्या साईडवर जाऊ, साईडवर ना मग दुसरीकडे जाऊ. मारू सरळ सांगता बस वाकोला माझं घर पण इथेच आहे वाकोल्यामध्ये. इकडे थोडीशी ट्रॅफिक असते, थोडी काम चालू आहे. पण काय नाही होईल. ते क्लिअर होऊ द्या. आपण असती कॅब काढून निघूया तोपर्यंत. इकडे गणपती निघाला, थोडी अजून ट्रॅफिक झाली. आमच्या वाकोल्याचा राजा म्हणजे खांडवल्यातला राजा. ला 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 ला. आमचा हनुमान मंदिर वापरला सरळ जाणार आहे. सरळ जाऊन राईट एरिया रोड मारून सरळ जाऊ. साईडवर जायचं आपल्याला घाटकोपरला. आधी घाटकोपरला जाऊ, मग तिकडनं मग घरी येऊ परत वाकोल्याला. आणि मग मालाडला जाऊ. मालाड खदानचे होते लसूणवाडी. लवकर एवढ्या पाईपलाईन वगैरे फुटली नाही ना. संतोष होते. अच्छा त्या झाडांना पाणी घालून दिलं असे म्हणूनच रस्ता बनला. आता सगळं
चालू आहे की नाही बघू पुढे गेल्यानंतर सांगतो. इकडे गाडी चालवायला खतरो के खिलाडी. मेन मजा तर इथे आहे गाडी चालवण्यात. बिना लाईटीचा कोण गाडी चालवेल का? बघा मी चालवतो कशी नेतो बघा गाडी बिना लाईटी. फक्त माझे डीम लाईट आहे. मागून कोण गाडी आली तर लाईट दिसते नाही तर दिसत नाही. तर डीम लाईटवर मी बरोबर गाडी नेतो इकडनं रोज. समोरून गाडी आली त्या अगोदरच रस्ता मापायचा कुठे काय आहे काय नाही तशीच गाडी न्यायची बरोबर. इकडनं आपलं रस्ता मापत इकडनं बाहेर पडू. हीच मजा आहे आत्ता तर फुल मजा पूर्ण कावत असते. अंधेरी रात में डॉट 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 रात दिया बुझ गया डॉट 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 आगे का जो समझना है समझ लो. अशा प्रकारे इथे पूर्ण अंधेर असतो. इथे काही लोक राहतात. इथे इंडियाचं गेट आहे लेफ्ट साईडला राईट साईडला चॉल आहे. आपल्याला परफेक्टली गाडी काढायची आहे. पुढे पण खोदून ठेवलं आहे. रस्त्याचं काम चालू आहे. आपल्या मुंबईमध्ये खुदाई और चुदाई चलती